हा सर, क्रॉनिक डिसीजेसचं सांगत होते तुम्ही. आपण आता क्रॉनिक डिसीजेस मध्ये जर आपण अँटीबायोटिक ट्रीटमेंट केली तर काय होईल? आणि अशा वेळेस आपण काय करतो, एका लक्षणापुरते अँटीबायोटिक मेडिसिन शोधतो आणि देतो. त्यावेळेस काय होतं का, त्या तात्पुरत्या स्वरूपात ते लक्षणं काही काळासाठी थांबतं आणि नंतर ती कंडिशन अग्रेव्हेट होते. परंतु फक्त ते लक्षण अग्रेव्हेट न होता पूर्ण केसच म्हणजे पूर्ण आजारच अग्रेव्हेट होताना दिसतो आणि असे असे अनेक उदाहरणे आहेत किंवा असं सर्वच्या सर्व केसेस आहेत जे आपण अँटिबायोटिकली ट्रीट केली आहे आणि जो केअरफुल प्रॅक्टिशनर आहे, ऑब्झर्व्हर आहे, त्याला हे प्रत्येक केसमध्ये दिसतंय की तो बरा होत नाहीये. आणि परंतु साधारण वैद्य म्हणजे ऑर्डिनरी फिजिशियन आहे, या गोष्टीकडे तो दुर्लक्ष करतो व रोग्यास पुन्हा समजावण्याचा प्रयत्न करतो, की हे अग्ग्रेव्हेशन आजार खूप मॅलिग्नंट म्हणजे घातक असल्यानं होत आहे. तो त्यामुळे किंवा ॲलोपॅथिक ट्रीटमेंटमुळे आणखी एक नवीनच आजार तयार झालेला दिसतो. म्हणजे तो काय करतो, का आता त्याला दिसतंय पेशंट परत-परत खराब होतोय. मग तो काय करतो, त्या आजाराला दोष देतो, की तुमचा आजारच तेवढा घातक आहे. त्यामुळे तो तुम्हाला परत-परत त्रास देतोय आणि म्हणजे कसं आहे का मी तर तो बरा करतोय, पण तो आजार इतका खराब आहे, तर तो परत येतोय. आपल्याला ते परत-परत मेडिसिन द्यावं लागते आणि तो परत जास्त तीव्रतेने झालेला दिसतो आणि मग असं करत-करत राहिल्याने काय होतं, एक नवीनच आजार तयार होतो. त्याच्यासोबत वेगळे लक्षणं तयार होऊन एक वेगळा म्हणजे नवीन कॉम्प्लिकेटेड डिसीज तयार होतो. त्याची फुटनोट कशी आहे, अशा प्रकारे आतापर्यंत जर फिजिशियनला ॲक्युरेट ऑब्झर्वेशन करण्याची सवय असेल, तर हे सिद्ध झालेलं आहे, की अग्ग्रेव्हेशन त्याच्या नजरेतून सुटणार नाही. फॉर एक्झाम्पल आता इथे आहे ना लॅटिनमध्ये काही लाईन्स आहेत त्या फुटनोटमध्ये. पण लॅटिन आणि शेवटची एक वाईनचं एक्झाम्पल इंग्लिशमध्ये दिलं. लॅटिनमध्ये पण तशाच पद्धतीने जे वरती मी सांगितलं रिपीटेड मेडिसिन दिल्यानंतर ते तात्पुरत्या स्वरूपात सिम्प्टम कमी होतात आणि परत अग्रेव्हेट होतात. आणि खाली एक इंग्लिशमध्ये त्यांनी जे हंटरनी सांगितलंय, की वाईन किंवा कॉर्डियल्स, कॉर्डियल्स म्हणजे स्टिम्युलंट लिक्विड आपण जर एखाद्या अशक्त रोग्यास दिले, तर ते काही त्याला खरी ताकद प्रदान करत नाही. म्हणजे त्याला आता वीक वाटतंय, अशक्त वाटतंय. आपण त्याला वाईन पाजल्यानंतर कसं त्याला ताकद आल्यासारखं वाटतं, पण त्याला ती खरी ताकद भेटत नाही आणि तो फक्त तसा सेन्स निर्माण करते व मग नंतर रोगी मग ते वाईनचे ॲक्शन म्हणजे वाईनची प्रायमरी ॲक्शन संपल्यानंतर तो रोगी अजूनच अशक्त होऊन जातो व यातून आपल्याला काहीच साध्य होताना उलट पक्षी त्याचे नुकसान झालेलेच दिसते. इथे फुटनोटमध्ये एक्झाम्पल दिलंय अँटिपॅथीचं. 59 जो आजार कायमस्वरूपाचा म्हणजे जो क्रोनिक आहे, त्या आजाराचे महत्त्वाचे सिम्प्टम अशा प्रकारे पॅलिएटिव्ह मेडिसिनने बरे होताना आपल्याला दिसत नाही, उपचार करताना ते दिसत नाही. जसे की नेहमी दिवसा म्हणजे त्याचं उदाहरण काय? एखाद्याला दिवसा झोप लागते. डे स्लीपलेसनेस वाटलं त्याला, स्लीपीनेस वाटलं, जेव्हा लागण्याची स्थिती असेल, तर वैद्य म्हणजे फिजिशियन त्याला कॉफी देतो, स्टिम्युलंट कॉफी देतो. बरोबर. ज्याची प्रायमरी ॲक्शन आता इथे प्रायमरी ॲक्शन डिस्कस केलं आहे. हा. जी आनंदित, उत्साही करणे आहे. कॉफीची प्रायमरी ॲक्शन काय आहे? का त्याला उत्साह निर्माण करणे. जेव्हा कॉफीची प्रायमरी ॲक्शन संपते, तेव्हा त्याला पुन्हा एकदा तो रोगी जास्त होऊन जातो, त्याला जास्त झोप लागते. तसेच रात्री शांत झोप न लागणाऱ्या स्थितीला, वारंवार जाग येण्याच्या स्थितीला फिजिशियन ओपियमचा डोस देतो व त्याच्या ओपियमच्या प्रायमरी ॲक्शनमुळे रोगी शांत होतो, झोपी जातो. परंतु दुसऱ्या रात्री ओपियमचा इफेक्ट संपल्यामुळे तो अधिक जास्त स्लीपलेस बनतो. तसेच तिसरं उदाहरण काय आहे? डायरियाच्या केसमध्ये ओपीएम देऊन तिच्या ओपीएमच्या प्रायमरी ॲक्शनमुळे आतड्याची हालचाल थांबते, कमी होते व रोग्याचा डायरा कमी झाल्यासारखा आपल्याला दिसतो. परंतु जर आपण ओपीएम बंद केला, तर तिची प्रायमरी ॲक्शन संपुष्टात आल्यानंतर नव्याने अधिक जास्त प्रमाणात डायरिया झालेला दिसतो. तसेच सततच्या तीव्र वेदना जशा रॅपिड पेन्स असेल एखाद्याला, त्याला ओपीएम दिल्याने त्याच्या ओपीएमच्या प्रायमरी ॲक्शनमुळे त्या वेदना कमी झालेल्या दिसतात. परंतु जेव्हा आपण तो ओपीएम बंद करू, त्याची ॲक्शन संपल्यानंतर त्या वेदना अधिक तीव्र व त्रासदायक झालेल्या दिसतात. तसेच सततच्या रात्री त्रास देणाऱ्या खोकल्यासाठी आता पुढचं उदाहरण काय आहे? नॉक्टर्नल कफ. जसं सतत रात्रीच्या त्रास देणाऱ्या खोकल्यासाठी एखाद्या ऑर्डिनरी फिजिशियननी ओपीएम त्याच्यात या साधारण फिजिशियनला ओपीएम सारखं गुणकारी औषध आहे असं माहीत नाही. कारण ओपीएम दिलं त्या रोग्यात जर ओपीएम दिला तर ओपीएमच्या प्रायमरी ॲक्शनमुळे खोकला सप्रेस झालेला दिसतो व पहिल्या रात्री आपल्याला खोकला गेलेला जाणवतो. म्हणजे ओपीएमचा पहिला डोस दिल्यानंतर त्या रात्री पेशंट व्यवस्थित झोपतो. त्याचा खोकला बरा झालेला दिसतो. परंतु दुसऱ्या रात्री ओपीएमची ॲक्शन संपल्यामुळे खोकला अधिक तीव्रतेने व त्रासदायक झालेला दिसतो व आपण त्याला तो फिजिशियन काय करतो मग खोकला बंद करण्यासाठी परत एकदा त्याला ओपीएमचा डोस देतो. असं त्याला प्रत्येक रात्री परत ओपीएम दिल्यामुळे त्याला काय होतं पेशंटला तो खोकला कधीच बरा होत नाही. पण त्याला
नंतरचे काय सिम्पटम येतात, त्याला ताप व रात्रीचा घाम येणं अशी लक्षणे देखील दिसायला सुरुवात करतात. म्हणजे तो आजार अजून कॉम्प्लिकेट झालेला दिसतो. म्हणजे टीबी ब्लॅडरच्या विषयी विकनेसमुळे म्हणायचं असेल का सर? थोडं थांबवतो सरांना इथे. हां. नाईट हो, स्वेट हो. आणि फीवर. नाही सर. हां, कुठल्याही आता आपण डे टू डे प्रॅक्टिसमध्ये बघतो सर. आता पण आपण कोविड किंवा आता पण व्हायरल कफ याच्यामध्ये आपण कफ सप्रेसंट वापरतो. डेक्स्ट्रोमिथार्पण वगैरे. हां, पहिलं टिक्सिलेट घ्यायचं, तुमचं कोडीन यायचं. कोडीन होतं जसे बरोबर. हे सर्व हे सर्व काय ओपीएम सारखे ड्रग आहे. कफ हं, हं. सप्रेसंट आहे. याने याने मी तर कधीच प्रॅक्टिसमध्ये यूआरटी असो, काही असो कफ सप्रेसंट वापरत नव्हतो. पहिलं पण नाही. आता ऑर्गन वाचल्यावर तर बिलकुलच वापरत नाही. त्याचं कारण आहे, तुम्ही ज्यावेळेस कफ सप्रेशन करता ना, त्यावेळेस ते सिम्प्टम घालवतं, पण ते जसं आहे ना अँटिपॅथीची ॲक्शन, पुढच्या वेळेस ते अग्ग्राव्हेट होतं. त्यामुळे काय होतं, तो एलआरटी अजून सिव्हिअर होऊन जातो पेशंटला. सर कारण तुम्ही ते सप्रेस केलं. कॉलेजला असताना डेव्हिडसनमध्ये एक लाईन वाचलेली मला आठवते, जे बुक ऑफ मेडिसिन आहे डेव्हिडसन. त्याच्यात हं. जर का अजूनही अच्छा. जर कोणी गेलं नवीन एडिशन मध्ये काही चेंजेस असेल तर मला माहित नाही. पण जर का तुम्ही गेले त्या चॅप्टर मध्ये तर त्या ठिकाणी हे लिहिलेली एक लाईन की कफ सिरप्स हॅव ओनली सुदिंग इफेक्ट ऑन द रेस्पिरेटरी ट्रॅक्ट. ही डेव्हिडसनने लिहिलेली लाईन आहे सर. मला बरोबर. कॉलेजला असल्यापासून आजही आठवतं. त्याच्यावर माझ्या प्रॅक्टिसमध्ये मी पण कमी लिहिलेले होते खूप. हं. ओके सर, आता कंटिन्यू करा. हां. हां. आता जे लोक आता ऑर्गॅनिक सोडून आपण एक 5 मिनिटं ॲलोपॅथीमध्ये आपण कफ सिरप वापरतो. आता कफ सिरपमध्ये बरेचसे प्रकार आहेत. काही ना काही माहिती, काही ना नाही. जसं अँटिटसिव्ह आहे, नंतर एक्सपेक्टोरंट आहे, म्युकोलायटिक आहे, कफ सप्रेसंट आहे. असे 4 हां. प्रकार आहे. मग आता ते अँटिटसिव्ह काय आहे आणि सप्रेसंट काय आहे, म्युकोलायटिक काय आहे, एक्सपेक्टोरंट काय आहे, याचीच बऱ्याच लोकांना कल्पना नाहीये. आता कफ बरोबर. सप्रेसंट दिल्यामुळे काय होतं तुमचं सेंट्रल नर्व्हस सिस्टमचं कफ रिफ्लेक्स बंद होतो. तिथं ते बरोबर. कफचं सेंटर आहे ना, ते डिप्रेस होतं. बरोबर. त्यामुळे काय होतं तुमचा कफ रिफ्लेक्स बंद होतो आणि तुम्हाला खोकला येत नाही. जसं आता याने अफू किंवा ओपीएम दिल्यानंतर झालेलं आहे. पण त्याने झालं काय, का तुमचा कफ हा काय प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम आहे. म्हणजे तुम्ही जर ऑर्गॅन पूर्ण केला आणि होमिओपॅथी पूर्ण केला ना, तुम्ही कधी जसं मागे एका कोणीतरी फीव्हरच्या केसला लगेच फीव्हर उतरला पाहिजे. तर तुम्ही एक बरोबर. तुम्ही फीव्हरला कधी कमी करायचं नाही आणि कफला कधी घाबरायचं नाही. कारण हे दोन्ही तुमचे प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम आहे. म्हणजे बरोबर, बघा, बरोबर. आता जर यंग पेशंटमध्ये कोविड झाला, तर त्याला खूप ड्रास्टिक कफ होता. आणि हां. जर तेच पेशंट आता मी बघितलेलं आहे, तेच पेशंट 80 किंवा त्याच्या अबोव्ह असला ना, त्या पेशंटला हं. कफ नाही, फीव्हर नाही, काहीच नाही. त्याला एकच सिम्प्टम होता. त्याचं फक्त जेवण कमी झालं आणि सुस्त झाला. आणि त्याला जर आणि दम सुद्धा लागला नाही त्या पेशंटला. पण त्याचं जर सॅच्युरेशन बघितलं ना, तर 80-85 असं भरायचं. म्हणजे काय बरोबर. व्हायचं, त्याचं ऑलरेडी ते सगळं सप्रेस झालेल्या गोष्टी, त्याची इम्युनिटी इतकी डाउन झालेली आहे, हां, त्याला ते हां, हां. कप रिफ्लेक्सच तयार नाहीये. त्यामुळे काय बरोबर, होतंय, बरोबर. आता एखादा खूप जास्त जोराने खोकला ना, तर त्याने हं, काय हं. होईल माहिती आहे का, तुमचं जे एक्सपेक्टोरेशन आहे किंवा जे जमा झालेले फ्लुइड आहे, ते बाहेर पडणार आहे. म्हणजे काय होईल, आजार बरं होण्यास मदतच होणार आहे. पण आपण काय करतो, तो खोकला नाही पाहिजे. त्याचा पहिला खोकला बंद झाला पाहिजे. त्याने काय होणार आहे, सप्रेशन झाल्यामुळे ना, तुमचं एक्सपेक्टोरेशन तिथं थिक होणार आहे आणि त्याच्यात परत बॅक्टेरियल ग्रोथ होऊन आता ॲलोपॅथिकली सांगतोय मी तुम्हाला. ग्रोथ हां, होऊन हां. तिथं न्यूमोनायटिस किंवा अजून बाकीचे इपी वगैरे सर्वच घटना घडणार आहे. पण तो जर खोकला तुम्ही येऊच दिला, तर ते काय होईल, तेवढं ते प्रिपरेशन कमी झाल्यामुळं तिथले बॅक्टेरियल ग्रोथ कमी होईल. तेवढा तो लोड हं. कमी होईल. तो आपण एक प्रकारे त्याला बरं करण्यासाठी प्रवृत्तच करणार आहे. पण ते जर सप्रेशन केलं, तर त्याचा निमोनिया खराब होणार, त्याचं सर्क्युलेशन डाऊन होणार आणि सगळंच होणार. हेच ओल्ड एजमध्ये कोविडमध्ये होत होतं, तर त्यांना कफ होत नव्हता. परंतु त्यांचं सॅच्युरेशन 60 पर्यंत डाऊन व्हायचं आणि हॅपी गो लकी होते. म्हणजे ते पेशंट पूर्णपणे डिसॅच्युरेट झालेपर्यंत आणि चेक करून पडल्यानंतर डेथ झालेपर्यंत त्यांना सिम्प्टम नव्हते. इथपर्यंत बरोबर. बॅड केसेस होते. त्याचं कारण तेच होतं का तुमची इम्युनिटी आहे ना, तुमची प्रतिकारशक्ती त्याला रिस्पॉन्स करत नव्हती. आणि ओपीएम दिल्यामुळे इथं काय होतं, प्रायमरी ॲक्शन ओपीएमची हीच आहे, की सप्रेस करायची. आता हं, अजून हं. पुढे जाऊन आपण पुढच्या अप्रोचमध्ये त्याची सेकंडरी ॲक्शन बघू ना, त्यावेळेस तुम्हाला कळेल ते कफ का वाढत होता आणि तो त्रास का वाढत होता आणि अँटिपॅथी केल्यामुळे पेशंटला खराबी का होत होती. आता जसं ब्लॅडरच्या वीकनेसमुळे युरिनरी इरिटेशन झालेल्या रोग्यास आपण कॅन्थराइड्स देऊन लघवीचा पॅसेज स्टिम्युलेट करतो आणि तो केल्यानंतर त्याला युरिन पास झालेली दिसते. परंतु कॅन्थराइडची प्रायमरी ॲक्शन संपल्यानंतर ब्लॅडर अजून जास्त वीक झाल्याचे व ते पूर्णपणे पॅरलाइज झाल्याचे दिसते. पर्जेटिव्हज किंवा लॅक्झेटिव्हचा लार्ज डोस दिल्याने इथं बघा लार्ज डोस म्हणले सरांनी. आता हे हो. जे प्रत्येक ठिकाणी लार्ज डोस आणि केमो डोस म्हणताय ना, त्याला पण फार महत्व आहे. जसं लास्ट डोस दिल्यानंतर लॅक्झेटिव्हच्या लास्ट डोसमुळे पोट साफ झालेले दिसते. परंतु त्यामुळे त्या रोगीची क्रोनिक कॉन्स्टिपेशनची टेंडन्सी तशीच राहते व लॅक्झेटिव्हच्या प्रायमरी ॲक्शन संपल्यानंतर
बॉवेलची सेकंडरी ऍक्शनमुळे, म्हणजे जी बॉवेल सेकंडरी ऍक्शन रिॲक्ट करतो आपला व्हायटल पोस्ट, त्याच्यामुळे तो अजून कॉन्स्टिपेट होताना दिसतो. साधारण फिजिशियन वाईनच्या प्रायमरी ऍक्शनने रोग्याची क्रोनिक डेबिलिटी म्हणजे अशक्तपणा स्टिम्युलेट करण्याचा प्रयत्न करतो, परंतु नंतर रोगी खूप जास्त वीक झाल्याचं दिसतो ज्यावेळेस त्याची वाईनची प्रायमरी ऍक्शन संपते आणि सेकंडरी ऍक्शन सुरू होते. हँगओव्हर वाले नाही का? हम्म. तसेच ज्या रोग्यात खूप जास्त काळापासून व्हायटल लीडची कमतरता आहे त्याला आपण वार्म बाथ दिल्याने तो आणखीनच थंड झालेला दिसतो. तसेच भाजलेला पार्ट वर थंड लावल्यानंतर थोडा वेळ बरं वाटल्यानंतर त्याची आग आपल्याला आणखीनच वाढलेली दिसते. हे सर्व उदाहरण आहेत जे मागं पण घेतले आपण. तसेच आता एक नवीन उदाहरण आहे इथं, शिंक म्हणजे टॅरोटोरी म्हणजे शिंका येणारं औषध जर आपण वापरलं म्युकस सिक्रेशन वाढवण्यासाठी व नाक मोकळं करण्यासाठी केला तर आपल्याला तो आजार आणखीनच वाढलेला दिसतो. शिकणी वापरतात ना लोक. अशा प्रकारच्या अँटॅगॉनिस्टिक रेमेडीजमुळे त्याचे सेकंडरी ऍक्शन मुळे आपण आणखीनच नाक जास्त ब्लॉक झालेले दिसते. आता अजून एक उदाहरण आहे. येतोय आवाज? हो येतोय सर, क्लिअर. ओके. आता तुम्ही ते अॅक्युपंक्चर किंवा थेरपिस्ट बघतो आपण डे टू डे आता सध्याच्या काळामध्ये पण, जसं इलेक्ट्रिसिटी व गॅल्व्हॅनिझमचा वापर करून त्याची जी प्रायमरी ऍक्शन आहे त्या गॅल्व्हॅनिझमच्या त्या मशीनची किंवा इलेक्ट्रिसिटीची आपण पॅरालिटिक झालेला पार्ट स्टिम्युलेट करण्याचा प्रयत्न करतो व जर तो थोडासा एक्साइटेड, मग ते तसं केल्याने काय होतं, तो थोडा एक्साइटेड किंवा ऍक्टिव्ह झालेला आपल्याला सुरुवातीला दिसतो व कालांतराने आजाराच्या सेकंडरी ऍक्शन मुळे तो भाग अधिक जास्त पॅरलाइज झालेला आपल्याला पाहावयास मिळतो. जसं आता हे ना बरेच जण होमिओपॅथी व नॅचरोपॅथी एकत्र करतात, बोर्ड लावतात हा 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 आणि मग ते गॅल्व्हॅनिझम वगैरे पॅरालिसिस ट्रीटमेंट करतात. जे हा सर्वात चुकीचं आहे. माझ्याकडे पण सर हे गॅल्व्हॅनोमीटर होतं, इलेक्ट्रिसिटी आपण पॅरालिसिसला करतो ना. हो हो मग हो हे जेव्हा वाचलं ना मी ऑर्गॅनिझम त्यावेळेस ते तसं ठेवून दिलंय ना, ते 4 वर्षात परत मी ते कुठल्याही, जसं बेल्स पाल्सीला आपण स्टिम्युलेशन करायला जातो हो किंवा ते परत वापरलंच नाही. ऍक्च्युअली म्हणजे ते इथं धडधडीत ते अँटिपॅथी आहे आणि त्याच्यामुळे परत तो वीक होणार आहे. म्हणजे आपण त्याला बरं नाही करणार आहे, त्रासच देणार आहे. आणि हे अॅक्युपंक्चरचे इतके साऱ्यांचे दुकानं आहे, इतके लोक आहेत या फील्डमध्ये हो आणि सर, हे सर्व खूप म्हणजे ओपीडी ज्याचा चालते. ज्याचा पैसा कमवत आहे ते ऍक्च्युली ते पेशंट खराब करण्याचा पैसा कमवत आहे. आणि आजकाल ते फार आहे फॅड, म्हणजे नाशिकमध्ये सगळीकडे दिसतं आपल्याला. आणि आपले काही तर बीएचएमएस लोक पण आहे, होमिओपॅथी प्लस अॅक्युपंक्चर असे बोर्डवरती. ते त्या अॅफोरिझम मध्ये येऊन गेलं ना सर. खूप अॅफोरिझम मध्येच आलं ना, आता मागचा 55 होता ना मला वाटतं तो. हो हो पेशंटला जे हवं ते तसं तुम्ही वागा. पेशंट म्हटलं ना मला इंजेक्शन पाहिजे डॉक्टर, आज साबुदाण्याच्या हो. गोळ्या काही देऊ नका, त्या नाही पद्धतीचं झालं ते. डिमांड आहे ना ते झालं सर. ऍक्युपंक्चरची, तर मग मी ऍक्युपंक्चर देऊन पण टाकतो. पण ते जे अॅक्युपंक्चर केलं ना या लोकांनी, तर ते होमिओपॅथी केली त्याला बरं. म्हणजे काय, त्याने अँटिपॅथी केल्यामुळे तो पेशंट रिकव्हरी होणार आहे ना 2 महिन्यानंतर, तो अजून 4 महिने होणार नाही. म्हणजे ते खराब करण्याचे पैसे कमवत आहे असे. पण ते बरोबर त्यांना बरोबर. माहिती आहे की नाही हे पण माहित नाही आपल्याला, असे ना. जे वापरतात त्यांना पण माहित नसणार ही गोष्ट, का हे आपण चुकीचं करतोय. जसे क्रोनिक डोकेदुखीसाठी आपण वेन सेक्शन करून काही ब्लड कमी करतो. अशा वेळी आपल्याला थोडंसं डोकेदुखी कमी झाल्यासारखे भासते. परंतु कालांतराने तिथे खूप जास्त कंजेशन होते. म्हणजे हे प्रकारे एक अँटिपॅथी. साधा वैद्य जसं ऑर्डिनरी फिजिशियन, आता टायफस, त्या काळामध्ये टायफसचे बरेच प्रकारचे जे आजार होते संसर्गजन्य, त्या रोगांच्या पुढच्या कंडिशनमध्ये तो कोमॅटाज होतं पेशंट. म्हणजे डिलिरियम स्टेजमध्ये गेल्यानंतर त्याचं काय व्हायचं, का त्याचं शारीरिक व मेंटल ऑर्गन्स पॅरालायटिक किंवा सुस्त होऊन जायचे, ज्याच्यामुळे तो बेशुद्ध झालेला असतो, जे आपल्याला नेहमी टायफसच्या रोग्यात दिसते. अशा रोग्यात उपचार करण्यासाठी सामान्य वैद्य व्हॅलेरियन, जे पांढरं किंवा उग्रवासाची फुले वनस्पती, त्या व्हॅलेरियनचा मोठा डोस द्यायचा
कारण की त्या व्हॅलिरनची ताकद काय माहिती का, त्याची पॉवर अशी का त्या रोग्यामध्ये तो शुद्ध आणायचा आणि मोटार क्रिया ऍक्टिव्हेट करायचा तो व्हॅलिरनचा डोस. पण ती त्याची प्रायमरी ऍक्शन होती. परंतु नंतर ज्यावेळेस त्याची ती प्रायमरी ऍक्शन संपल्यानंतर रोगी जास्त स्टुपरस व इमोबल बनायचा किंवा मृत देखील व्हायचा. ही त्याची त्या रोग्याची सेकंडरी अँटागोनिस्टिक ऍक्शनमुळे तसं घडायचं. व ते सामान्य वैद्य ह्या आणि हे त्या काळात असे डोसेस दिल्यामुळे ते वैद्याला प्रत्येक वेळेस ही गोष्ट दिसायची, पण तो सामान्य वैद्य या घटनेकडे दुर्लक्ष करायचा. त्यांना हे लक्षात येत नाही की आपल्या पॉवरफुल अँटीपॅथिक औषधाने रोग्यास संपूर्णपणे संपवून टाकले आहे. व ओल्ड स्कूल फिजिशियन या गोष्टीने आनंदित होत आहे की त्यांनी काही काळासाठी, जसं आता पुढचं एक उदाहरण आहे की कॅक्रेडिक पेशंट आहे, त्याची पल्स रॅपिड आहे, त्या पल्स रॅपिड पल्सला ट्रीटमेंट करण्यासाठी पर्पल फॉक्सलो एक फुल आहे, रोपटे आहे, त्याचा वापर करायचे. त्याची प्रायमरी ऍक्शन काय होती, त्या फुलाची प्रायमरी ऍक्शन आहे पल्स स्लो करणे. परंतु ते देऊन पल्स स्लो केल्यानंतर ज्यावेळेस त्याची प्रायमरी ऍक्शन संपून जायची, त्यावेळेस तो पुन्हा फास्ट पल्स दिसायची आणि त्या रोग्याची पल्स इतकी फास्ट व्हायची ती काउंट करता येत नव्हती, अनकाउंटेबल पल्स व्हायची. आणि ती का तर त्या रोग्याची सेकंडरी ऍक्शनमुळे व सोबतच, आणि त्यामुळे अजून कॉम्प्लिकेशन काय व्हायचं, त्या पेशंटची झोप आणि भूक नाहीशी व्हायची आणि त्या रोग्याची शक्ती कमी व्हायची आणि तो लवकरच मरणाला व्हायचा. म्हणजे त्यावेळेस तुम्ही रॅपिड पल्स कमी करण्यासाठी जर मेडिसिन दिलं तर तो पेशंट अजून डिटोरेट होऊन त्याची भूक आणि झोप नाहीशी होऊन तो पार मरणाला टेकलेला असायचा. एका शब्दात म्हणजे आता एवढ्या सगळ्या उदाहरणांनंतर सरांनी शेवट पॅराग्राफ मध्ये काय सांगतात, एका शब्दात सांगायचे तर त्यांच्या या कृतीने आजार ऍग्रेव्हेट होऊन जातो व कधी कधी तो जास्त खराब होतो. हे अँटीपॅथिक रेमेडीज दिल्याने झालेल्या अँटॅगोनिस्टिक सेकंडरी ऍक्शनमुळे ओल्ड स्कूल त्यांच्या फॉल्स थेअरीमुळे त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहे. परंतु अनुभवातून या गोष्टी आपल्याला दिसत आहे. दुर्दैवाने त्याच्या गोष्टी म्हणजे जे अग्रवेशन आपल्याला दिसतंय ते टेरिबल आहे, खतरनाक आहे. म्हणजे त्याच्यापासून झालेला त्रास हा भयंकर आहे, तो आपल्याला दिसतोय. पण आता ओल्ड स्कूलचे लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करतायत. आता शेवटचा अॅप्रोझम 60. आणि आता तर जर याचं एक उदाहरण अँटीपॅथिक देऊन टाकतो मी. हो सर. 59चं म्हणजे आपल्या काय म्हणतो ना त्याला करंट प्रॅक्टिस मध्ये अँटीपॅथिक हायपरथायरॉइडिझमच्या ज्या केसेस येतात ज्याच्यामध्ये कार्बिमॅझोल चालू असतं, तुम्ही जर का तो ड्रग सडन थायरॉइड. विड्रॉल केला किंवा एखाद्या पेशंटला एपिलेप्सीच्या पेशंटला अँटी एपिलेप्टिक चालू आहे, तुम्ही बंद करून टाकल्या, तर तुम्ही स्वतः पण हे प्रॅक्टिस मध्ये बघणार की तो पेशंट तिकडचा जातो थायरॉइड क्रायसिस मध्ये आणि अँटी एपिलेप्टिक बंद केल्यानंतर इमिजिएटली पेशंटला एपिलेप्सी चालू होऊन जातं. म्हणजे हा झाला तो अँटी म्हणजे काय प्रायमरी ऍक्शन नंतर जी सेकंडरी ऍक्शन नंतर ती काउंटर ऍक्शन दिलेली आहे. कोण देत आहे काउंटर ऍक्शन? तर व्हायटल फोर्स देतोय. सो दिस इज द रिएक्शन बाय व्हायटल फोर्स. ओके सर, घ्या आता 7 नंबर. आणि आता जर अँटीपॅथिक औषधाच्या वापराने काही इल इफेक्ट्स तयार झाले तर सामान्य फिजिशियन कल्पना करतो की झालेल्या परिणामांना म्हणजे अग्रेवेशन्सला आपण अधिक स्ट्रॉंगर डेस देऊन थांबवू शकतो. म्हणजे आता जर पहिल्यांदा त्याला अग्रेवेशन दिसलं तर त्याला काय वाटतं, आपण फक्त आता याला काय डोस वाढवला पाहिजे म्हणजे तो परत एकदा थांबेल. परंतु नंतरच्या स्ट्रॉंगर डोसने तो तात्पुरता सप्रेस होतो, मग परत डोस तो म्हणजे त्याला प्रत्येक वेळेस डोस वाढवत न्यावा लागतो. त्यामुळे शेवटी काय होतं, घातक म्हणजे सिरियस आजार तयार होतो किंवा रोग्याच्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण होतो. परंतु त्या क्रोनिक आजाराचे क्युअर काही होताना दिसत नाही. म्हणजे आपण क्रोनिक डिसीज मध्ये अँटीपॅथी वापरल्यानंतर काय काय घडतं हे सर्व आपण एवढ्या उदाहरणातून शिकलो. आता त्याची आहे ना एक फुटनोट आहे, ती फार मोठी, जवळजवळ 1.5 पानाची आहे. ती फुटनोट फार भारी आहे. म्हणजे कोणी वाचली का ती फुटनोट? मी वाचलेली सर. बस आपला बाकी काल मी विषय पण झाला होता, मला ते वाचलेली. आठवत नव्हतं. मी तुम्हाला बोलत होतो बी वरून काहीतरी नाव आहे, ब्रासो ब्रासो म्हटलं नाही का? ब्रासो हा हा, तो याच आहे ब्रासो सर, ब्रासो ब्रुसो हा ब्रुसो ब्रुसो. ब्रुसो. तर आता इथं पहिल्याप्रमाणे आजारी लोकांचा त्रास कमी करण्यासाठी वापरलेले पॅलिएटिव्ह औषधांनी त्यांचा त्रास कमी झालाच नाही व कमी करण्याच्या प्रयत्नात ओल्ड फिजिशियनने डोस वाढवत गेले, परंतु त्यांना बरं करण्यात त्या पेशंटला अपयश आले. आता इथे आहे ना ब्रुसो नावाचा एक म्हणजे फिजिशियन समजायचा, जो आपण हे 6th एडिशनच्या फुटनोट मध्ये म्हणजे आता 6th एडिशन सरांनी ज्या काळात लिहिलं त्याच्या 25 वर्ष आधी पकडायचं, तो एस्टॅब्लिश झाला. तो कुठं होता? फ्रान्समध्ये होता.
तर त्यांनी काय केलं, ओल्ड स्कूल म्हणजे त्याच्या त्याच्या आधी आपले जे ओल्ड स्कूल ॲलोपॅथिक ट्रीटमेंट कशी होती, मिक्सचर द्यायचो आपण, मिश्रण द्यायचो एखाद्या मेडिसिनचे 3-4 प्रकारचे प्रिस्क्रिप्शन करायचो आणि त्याला त्या ब्रुसोला ही गोष्ट अमान्य होती. म्हणजे ऍक्च्युअली ती ओल्ड स्कूलची मेथड आहे ती पण चुकीचीच होती आणि मग त्याने त्याची नवीन फिजिओलॉजिकल सिस्टम शोधली, असं त्याचं म्हणणं होतं. परंतु त्यांनी त्याच्याविरुद्ध आवाज उठवला. पण त्याने काय झालं का त्या फ्रान्समध्ये जे ओल्ड स्कूलची ॲलोपॅथिक मिक्सचर देण्याची पद्धत संपुष्टात आली. म्हणजे आपण मानव जातीने खरं तिथे एक म्हटलंय का त्यासाठी त्याचे आभार मानले पाहिजे. त्या ब्रुसोचे तेवढ्या एका गोष्टीसाठी आभार मानले पाहिजे का त्यांनी जुनी पद्धत संपुष्टात आणली. परंतु म्हणून काय त्याने त्याची पद्धत पण फार चांगली नव्हती. त्याची नाही, पद्धत नाही. कशी होती? त्याने परंतु आता बघा तो म्हणजे 6th एडिशन लिहायच्या 25 वर्ष आधी म्हणजे त्याच्या आधी पण आपली होमिओपॅथी एस्टॅब्लिश झाली. त्याने त्याची पद्धत तयार केली, पण त्याने ह्या गोष्टी दुर्लक्ष केले, की ऑलरेडी होमिओपॅथिक मेथड ही अस्तित्वात आलेली होती. म्हणजे त्याला ती माहीत होतं होमिओपॅथिक नावाची अजून एक दुसरी ओल्ड स्कूलपेक्षा पण वेगळी पद्धत आहे. पण त्याने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि त्याने त्याची पद्धत शोधली. त्याच्या पद्धतीत काय होतं, रोग्याचा त्रास कायमस्वरूपी येऊ न देण्याचा किंवा कमी करण्याचा उपचार करत व असे तो सर्वच आजारांना करतो. म्हणजे त्यांनी अशी काही मेथड शोधली होती का त्या कुठल्याही आजाराला तेच औषध आहे आणि त्या औषधाने तो तो आजार पूर्णपणे कायमचा संपवायचा. मग तो कसा संपवायचा? साध्या औषधाने आजार बरा होत नाही म्हणून ब्रुसोला एक सोपा मार्ग सापडला होता रोग्याचा त्रास कमी करण्याचा व त्यासाठी फक्त मग त्याला काय होतं त्याच्यासाठी काय होतं? त्यासाठी फक्त रोग्याचे आयुष्य खर्च करायचे होते. म्हणजे काय? त्याचं आयुष्य कमी करायचं होतं. दिवस काढायचे आणि होते इतके बा. की एक दिवस एक दिवस स्वतःच रोगी संपून जाईल. म्हणजे बघा पूर्ण मुळच संपून टाकलं, आजारच संपून टाकलं. दुर्दैवाने शेवटी अशा प्रकारे ब्रुसोची पद्धत देखील त्या काळातील ओल्ड स्कूल सारखीच होती. आपण असे म्हणू शकतो. जेवढ्या पेशंटमध्ये जास्त ताकद आता त्याची कन्सेप्ट कशी होती, की जेवढ्या पेशंटमध्ये जास्त ताकद, तेवढा तो वेदनेला फील करतो. म्हणजे त्याला तेवढ्या वेदना होत्या आणि तो त्या वेदनेला फील करू शकतो, जेणेकरून तो आरडाओरडा करून किंवा मदतीसाठी कोणाला तरी बोलू शकतो व त्याच्या वेदना कुणाच्या तरी लक्षात येतील व फिजिशियन येऊन त्याला वाचवू शकेल. म्हणजे जी मगाशी मी सांगितलं ना तुम्हाला कफ रिप्लेस किंवा फीव्हर किंवा बॉडी एक हे काय आपले प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम आहे. हे तुम्ही सक्षम असल्याचे उदाहरण आहे. गुड त्याने काय सायन्स. कळतं आपल्याला का आता सायन्स फीव्हर ऑफ गुड आलेला आहे, तुम्ही इम्युनिटी. आजारी पडलेले तुम्हाला तुम्हाला काहीतरी बरं करण्यासाठी किंवा काहीतरी करण्याची गरज आहे. बरोबर की नाही? आणि ब्रुसोला बरोबर. ही गोष्ट मान्य होती. ब्रुसो काय करायचा? ब्रुसोला काहीच करायचे नव्हते. त्याला फक्त त्या व्हायटल प्रोर्सला डिप्रेस करायचं होतं. त्यासाठी तो लिचेस किंवा कपिंग मेथडचा वापर करायचा. त्याद्वारे पेशंटचा व्हायटल फ्लुइड लॉस होत होता आणि जो व्हायटल फ्लुइड लॉस झालाय तो कधी भरला जाऊ शकत नव्हता. त्यामुळे काय व्हायचं, की पेशंट जास्त क्षीण व्हायचा. तो क्षीण झाल्याने त्याला त्या वेदनेचे सेन्सेशन कमी होत असे व तो अशक्त होत असे व शांत होत असे व पाहणाऱ्याला मग तो शांत झाल्यामुळे काय वाटायचं का तो त्याचा रिलेटिव्ह किंवा अटेंडन्स आहे त्याला असं वाटायचं आता तो ओरडायचा बंद झालाय म्हणजे काय आहे का त्याची वेदना बरं वाटलंय. थांबलेली आहे. आणि बरोबर. त्यामुळे नातेवाईकांना बरं वाटायचं का आता ब्रुसोनी याला बरं केलंय. व जर आता हे झालं अॅक्यूट केसमध्ये. पण जर आजार जर जास्त वेळेचा असेल, जास्त दिवसासाठी असेल, त्यांनी एकदा किंवा दोनदा कपिंग किंवा ब्लड लिचिंग केलं आणि पेशंटचा त्या वेळापुरता पेशंट वीक झालाय आणि पेशंट ओरडायचं थांबलाय. परंतु जर हं. तो दीर्घकाळ असला तर कालांतराने ते परत त्याची शक्ती गेन झाली म्हणजे तो परत ताकदच सशक्त राहायची झाला. नाही ओरडायची तर. हां. नाही, नाही सर आता हे झालं हां, अॅक्यूट आणि हां. आता जर क्रोनिक त्याने एकदा किंवा दोनदा ब्लड लिचिंग केलंय त्या पेशंटचं आणि आता तो अशक्त करून सोडलाय. अशक्त केल्यामुळे तो ओरडायचं थांबलेला आहे. परंतु आता तो निघून गेल्यानंतर महिना 2 महिन्यानंतर परत त्याला थोडी शक्ती गेन झाल्यानंतर परत त्याला वेदना सुरू होते ना. बरोबर. त्यावेळेस त्याला वेदना जाणवू लागल्यावरती मग अशा वेळेस तो काय करायचा माहिती का? अशा वेळेस तो हंगर डायट करायचा. म्हणजे काय त्या पेशंटला तो उपाशी ठेवायचा. त्याने काय हां. होईल उपाशी राहिला अजून म्हणजे त्याला एनर्जी ड्रेन ताकदच होणार, येणार नाही. न्यूट्रिशन भेटणार हां, नाही. तो अजून अशक्त होणार. इतका अशक्त होईल, त्याची ती रेस्टलेस स्टेट आहे म्हणजे तो जो तळमळ आहे त्याची ती वेदनेची, ती पूर्णपणे संपुष्टात येईल. तो इतका अशक्त बनेल. मग तो अशक्त झाल्यामुळे काय ब्लड लिचिंग कपिंग सारख्या गोष्टींना विरोध सुद्धा करण्यास त्याची ताकद नाही राहणार. म्हणजे तो परत येऊन जरी ब्लड लिचिंग केलं तरी त्याची हिंमत नाही होणार का आता हे असं काही करू नको. कारण जाऊन डॉक्टरकडे तो पडून घ्यायचं, ऑलरेडी तुला त्याने जे उपाशीच करायचं मारलेला कर आहे. बाबा. हां, तो उपाशीच मारलेला आहे म्हणजे त्याला डॉक्टरला विरोध नाही करायचा. नाहीच, एक नाहीच. वेळेस मरण आलं चालेल पण डॉक्टरला एक दिवस त्याचा मृत्यू नक्कीच आहे. आणि तो नक्कीच होत असेल. परंतु नातेवाईकांना ब्रुसो भूलथापा देऊन व त्याच्या सफरिंग्जकडे दुर्लक्ष करण्यास भाग पाडत
व तो देखील व ते नातेवाईक सुद्धा आंधळेपणाने त्या सर्व गोष्टी करण्यास परवानगी देत असत व पेशंटला कायमचं शांत करत असे. परंतु आता हे सगळं केल्यामुळं पेशंट एक्सपायर व्हायचं. परंतु देवालाच माहिती म्हणजे आता इथं सर काय म्हणतात, का पेशंट देवालाच माहिती का पेशंट अशा प्रकारच्या व्हायलन्स कृतीने बरा होणार तर नव्हताच. परंतु किंवा लॅन्सेट टोचल्याने किंवा तो एक औषध वापरायचा गम अरेबिक सोल्युशन. हे एकमेव त्याच्याकडे औषध होते. प्रत्येक आजारात ते वापरत होता किंवा बाईट्स ऑफ लिचेस किंवा ल्यूकवॉर्म बाथ या सर्व गोष्टींचा वापर करून तो पेशंटला क्षीण करायचा, अशक्त करायचा आणि त्याला ही पृथ्वी सोडण्यास भाग पाडायचा. आणि आता हे एवढं सोपं होतं का तो फेमस झाला. म्हणजे आता कसं आहे, एखादा खूप व्हायलंट आजाराने त्रस्त आहे, ओरडतोय, मग त्याला शांत करायचं तर ब्रुसोस लागायचा नाही का? मग त्याची ती जी मेथड आहे ना, तो फेमस झाला का ते खरंच डॉक्टर आहे, खरंच चांगली मेथड आहे. आणि मग युरोपातील सर्वच्या सर्व फिजिशियननी ही मेथड अवलंबली. त्यामुळे ती ओल्ड स्कूल बंद झाली आणि ही जी मेथड आहे ब्रुसोची ती सर्वच्या सर्व हजारो फिजिशियननी ती अवलंबल्यामुळे काय झालं, युरोपियातील फिजिशियनने ब्रुसोची ही पद्धत लगेच आत्मसात केली. कारण की ती फार सोपी होती. त्यामुळे सर्व कष्ट करण्यापासून फिजिशियनला मुक्ती मिळाली होती व त्यांना फक्त पेशंटच्या वेदना सुसह्य करायच्या होत्या या पद्धतीमुळे. व त्यामुळे असे हजारो ब्रुसो तयार झाले व त्यांनी मिलियन्स ऑफ लोकांचा जीव घेतला सावकाशपणे. कोल्ड ब्लडेड मर्डर म्हणतो ना, तशा प्रकारे त्यांनी सर्वचे सर्व लोक संपवून टाकले. इतके लोक मारले गेले जितके नेपोलियनने केलेले युद्धात सुद्धा मारले नव्हते. म्हणजे ते त्या खूप मेथडने खतरनाक एवढ्या कंपॅरिझन लोकांचा नाश केलेलं आहे हे नेपोलियनच्या किती किती युद्धासोबत वाईट. त्याने. हो, हो. हो, फार वाईट आहे. ब्रुसोच्या पद्धतीने क्युरेबल पेशंट म्हणजे जे बरे होण्यासारखे होते, ते सुद्धा मृत्यूकडे गेले. आणि आता जगाने उघड्या डोळ्याने आणि मग सर काय म्हणता, आता या जगाने म्हणजे आपण सर्वांनी उघड्या डोळ्याने होमिओपॅथीकडे बघितले पाहिजे. जी पद्धत खरंच क्युरेबल आहे. क्युरेबल पेशंटला हेल्दी बनवते व त्याला नवीन जीवदान देते. व ही सर्वात परंतु काय आहे, ही सोपी पद्धत नाहीये. ही सर्वात कठीण कला आहे, जी न थकता बारीक-सारीक दोष ओळखणाऱ्या फिजिशियनसाठीच बनली आहे. म्हणजे त्याच्यासाठी खूप पेशन्स लागणार आहे, ऑब्झर्वेशन लागणार आहे आणि कष्ट लागणार आहे. ब्रुसो सारखं मग काय पेशंटला खराब करून करून मारायचंय ना, मग ते सोपं आहे ना. आता याच्यामध्ये गम अरेबिक सोल्युशन जे आलेलं आहे ना, आपण जे आता बघतो ना, आपल्याकडे हा पेशंट येतात गम प्लस लावून येणारे, दॅट इज सेम हा सर. सोल्युशन. हो म्हणजे ते आता हे कपिंगवाले पण जे लावतात ना, ते ते लावतात आणि त्याच्याने ते ओढतात ते. हो. ओके, संपलंय. सो वी आर डन विथ टुडेज सेशन. कोणाचे काही प्रश्न असतील तर विचारा, नाही तर मग वाइंड अप करूयात सेशन. आणि पुढचं सेशन कधी घ्यायचंय सर? करू ना सर, म्हणजे सांगतो मी तसं. नेक्स्ट थर्सडे बर, किंवा फ्रायडेलाच राहील. बघू. ओके. पुढच्या गुरुवारीच सेशन ठेवत जा पर्यंत सर. बाकीच्यांनी प्लीज अभ्यासाकडे लक्ष द्या. खूप जास्त वेळ नाही लागत जर का दिला तुम्ही तर. अं, म्हणजे वाचत राहील काय असतं, पहिलं वाचलेलं राहिलं तुम्ही ना तर सर आता शिकवतात जर आता त्यावेळेला. हे हे लेक्चर संपल्यानंतर आता 60 झाले. पुढचे 10 जर अॅप्रोजम उद्या किंवा परवा जर तुम्ही वाचले ना, आता तुम्हाला हे 10 अॅप्रोजम कळलेले आहे. त्याच्यात लिंकनुसार पुढे फक्त सरांनी अँटिपॅथी ऐवजी होमिओपॅथिक मेथड ती कशा पद्धतीने बरं करते याचं उदाहरणासहित याचं कंपॅरिझन केलेलं आहे. तुम्ही 2 दिवसात जर ते पुढचे 10 वाचले तर तुम्हाला ऑटोमॅटिक समजून जाता. आणि जर तुम्ही उशीर केला तर मग हे वाइंड अप झालं, तुमचं वॉशआउट झाल्यानंतर मग ते पण कळणार नाहीये. म्हणजे पुढे त्याच्यासाठी नियमित प्रायमरी सेकंडरी ऍक्शन भरपूर ठिकाणी लिहिलेली सरांनी. हो. प्रायमरी सेकंडरी हो. ऍक्शनचं हे मग लिहून ते ठेवलेलं आहे. त्या ज्या प्रायमरी सेकंडरी रिएक्शन अँटिपॅथी मध्ये आणि होमिओपॅथी मध्ये कशा पद्धतीने वेगळे आहे. बरोबर, बरोबर. आणि म्हणजे मग क्युरेटिव्ह आणि काउंटर ऍक्शन. आपल्याला पुढे असं दिसतंय का होमिओपॅथिक अग्रवेशन होतं किंवा होमिओपॅथिक मध्ये पण आपण अँटिपॅथिकली समजा तुमचं मेडिसिन अँटिपॅथिकली ऍक्ट झालंय तर मग काय होईल? तर जसं तुम्ही आता लॅकेसिस घेतल्यानंतर तुमचे 2 सिम्प्टम्स कमी झाले, अँटिपॅथिकली सप्रेस झाले. 2 दिवसानंतर तुम्हाला परत सिम्प्टम आले. म्हणजे काय झालंय, परंतु काय झालंय तुमचा डोस कमी असल्यामुळे ना, ते काय फार जास्त अग्रवेट नाही झाले किंवा ते रिबाउंड म्हणजे अँटागोनिस्टिक रिएक्शन नाही दिली. फक्त ते सप्रेस झालेले संपलेले परत नव्याने तसेच सुरू झाले. म्हणजे ते पण नंतर सर डोस कमी ठेवायचे म्हणजे डे 1 पासून सर डोस कमी का ठरवला होता ते आता पुढचे 10 एपिसोड तुम्हाला कळेल का डोस कमी ठेवल्याने काय फायदा होणार आहे. आणि ते केल्यानंतर तुम्ही खरंच सर्वजण खरंच जास्त डोसच्या भानगडीत नाही पडणार. आणि तुम्ही 69 पर्यंत झालं ना, तर 70 अॅफोरिझम मध्ये 1 नंबर पासून ते शेवटपर्यंत आपण काय शिकलेलो आहे 69 अॅफोरिझम पर्यंत त्याची समरी दिलेली आहे.
आणि 70 ऍफोरिझम आपले एकदा कंप्लीट झालेत की त्यानंतर सगळ्यांना परत एकदा होमवर्क द्यायचा आहे. तोपर्यंत पुढचं सेशन सर घेणार नाहीत असं सर मला बोललेले आहेत. हा, त्यामुळे आता सगळ्यांनी कसं अभ्यासाकडे लक्ष द्या. इथपर्यंतची कन्सेप्ट क्लिअर झाली ना तर पुढचं शिकायला शिकवण्याला मजा येईल, नाहीतर ते पण कळणार नाही मग. बरोबर. कोणाच्या काही क्वेरी असेल तर अनम्यूट करून बोलू शकतात. बापरे, क्वेरीज येत नाही. फास्ट झालं काय लेक्चर आज? आजचं लेक्चर कसं वाटलं सांगा बरं कोणीतरी अनम्यूट करून. मस्त. हा सर बोला. खूपच छान. आतापर्यंत युट्यूब वर बघितलं होतं. अरे बापरे, प्रसाद सर बोलताय का काय? येस येस. ओ बापरे सर, धन्यवाद सर. आम्हाला ना ते आज काय गुरुरूपी आशीर्वाद मिळाल्यासारखं, म्हणजे धन्य झालो आज आम्ही. हा, प्रसाद सर आपल्या कॉलेजचे. हो हो हो, मी आवाजावरून ओळखलं सरांना. सर बोला प्लीज. बोला सर. आय एम अटेंडिंग ॲज अ स्टुडंट. सर आमच्याकडे शब्द नाही सर आता. इट्स अ रिव्हिजन फॉर मी. ओके. नाही ऑर्गनॉनकडे आम्ही म्हणजे दोज हू आर प्रॅक्टिसिंग होमिओपॅथी दे विल अंडरस्टँड इम्पॉर्टन्स ऑफ ऑर्गन. आमचं प्रॅक्टिस थोडं कमी असल्यामुळे म्हणून लक्ष झालं ऑर्गनॉनवर. आता परत तुमच्यामुळे ते परत लिंक लागून जाईल. थँक्यू व्हेरी मच. वी आर फिलिंग ब्लेस सर टुडे. सर आम्हाला म्हणजे आता काय आमचे काय जे वाटतं आम्ही प्रयत्न सांगू शकत चाललेले नाही. आहेत ना ते कुठेतरी असं असं म्हणजे नाही का, ते थोडंसं आता वाईन पिल्यानंतर प्रायमरी ऍक्शन आहे ना त्याच्यात जायला लागलोत आम्ही आता. म्हणजे मी तरी गेलो आता. सर बोला तुम्ही. वेगळी ताकद आल्यासारखं वाटतं. हो हो हो, थँक्यू थँक्यू. थँक्यू सर, थँक्यू. थँक्यू सर. बाकी कुणाला काही बोलायचंय अनम्यूट करून बोलू शकता. काही खूप क्वेरी छान असेल तर ती सेशन विचारा. झालं आज. बोला मॅडम. ऍज युजल खूप छान सेशन झालं. पण जर आधी केलं नसते तर अजून ज्या चुका झाल्या त्या झाल्या नसत्या. कारण ऑर्गॅनाइजकडे दुर्लक्ष केलं आणि इंटरेस्ट घेतला नाही. आता सर शिकवत आहे तर बऱ्यापैकी इंटरेस्ट येत आहे. प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ असते. ती योग्य वेळ लवकर यायला हवी असते. म्हणजे सरांनी मी जी रिक्वेस्ट केली सरांना ऑर्गॅनिक शिकवण्याची, सरांनी ती लगोलग मान्य केली. म्हणून माझी इथे पुस्तकं नाही तर फक्त कपाटात शोभा होती. कमेंट्री ऑन ऑर्गॅनम बाय सरकार, ते BK सरकार सरांचं पुस्तकही पडलं होतं. परत ते TDP आणि MMP सरांच्याच तोंडातून ऐकलं. हा, मग मी नंतर त्या तर दिवशी पण कोणी काही सरांनी म्हटलंही नाही मागे केव्हा तरी की MMP रेफर करायला लावलं, त्यावेळेला काढलं होतं ना मी. कॅल्गेरिया होतं आपलं काहीतरी रस्टॉकचा विषय चाललेला होता आपला. इग्निशिया रेस्टॉक्स आणि ते अल्टरनेटिव्ह इग्नेशिया मेथडचं आपलं रस्टॉक्स. हो 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 हो, अल्टरनेटिव्ह ऍक्शन साठी घेतलं होतं आपण ते. बरोबर बरोबर. ठीक आहे, शिकवणारे कोणीतरी भेटायला लागतं सर तसं. हो ना सर. आणि प्रसाद शिकणाऱ्यांची सरांचा पण फार इच्छा लागते. दिवसातून. हा, हो सर. प्रसाद सरांचा आवाज फार दिवसातून, म्हणजे जवळ कॉलेज सोडल्यानंतर फर्स्ट टाइम ऐकला असेल. नाही, मला सर मध्यंतरी सरांचे 2दा फोन आलेले आहेत. एकदा मी फाटक रेपटरीचं चालू केलं होतं तेव्हा, आणि ते ऍक्सिडेंटली ते ऍज अ अटेंडी म्हणून होते. मला काही आयडिया नव्हती. आणि सेशन संपल्यावर सरांनी मला कॉल केला. बोले मुझे इतना खुशी हो रहा है तू होम्योपैथी की तरफ आया और तू सिखाने भी लग गया, अच्छे से पढ़ा रहा है, ऐसे ही चलने दे. हे मग एकदा सर
जीएनएम शिकायला इकडे गेलेलो होतो मोतीवाला कॉलेजला 3 दिवस. त्यावेळेला पण सर हम्म. भेटले, खूप अप्रिशिएट केलं सरांनी. बरं वाटतं गुरु लोकांनी बोलते. हो 100%. आणि असे विद्यार्थी आपण सर का म्हणजे स्वप्नातही वाटत नव्हतं काय होमिओपॅथी करतील भाई, काहीतरी करतील नाही असं. नाही नाही, म्हणजे आपण एकदम हार्डकोर ॲलोपॅथ ना सर, आपल्याकडून कोणाला अपेक्षा असणार एकदम बॅक बेंचर्स आणि काय ते सर्व लेक्चर बंक करणारे. मी पण कधी अटेंडन्स 50% वरती कधी गेली नाही माझी. आहे. ते नंतर आपल्या सबमिशनच्या वेळेस नाही का कायम 4 चकरा मारायच्याच, ते कोणाची न कोणाची रिक्वेस्ट आणि ते कम्प्लिशनला आपली बूम आहेच. Sir, I want to ask one question. Hello? बोला हाँ मॅडम. सर, हाँ बोला. हाँ सर, अभी आपने मतलब फर्स्ट ऑफ ऑल तो थैंक यू कि मुझे प्रसाद सर का फिर से आवाज सुनाई दिया और सब चांदवड़ का ग्रुप मिल गया, उसके लिए तो बहुत सारा थैंक यू. एंड माय क्वेश्चन इज कि आपने अभी वो कौन से तो भी मैडम का एक्सप्लेन किया था, उन्होंने ट्यूबरक्यूलिनम दिया और कार्सिनोसिन दिया. तो सर ये मैंने भी सुना हुआ है कि मतलब जैसे पेशेंट को अगर हो पास्ट हिस्ट्री में ट्यूबरक्यूलोसिस है तो उसको ट्यूबरक्यूलिनम नहीं देना है हमें, और बैसिलिनम देना है एज अ इंटरकरेंट मेडिसिन. और अगर उसके रिलेटिव्स जैसे उनके बच्चे हो या उनके पास हिस्ट्री में किसी को रह चुका है बट पेशेंट को नहीं है. आर यू गेटिंग सर? हेलो. हाँ बोलिए मैम. हाँ, तो जैसे अभी उसके मम्मी पापा को था बट पेशेंट को तो नहीं है ट्यूबरकुलोसिस बोलो, तो फिर वो बोलते हैं कि वो पेशेंट को दे सकते हैं ट्यूबरकुलिनम, लेकिन मम्मी पापा को नहीं देना है. सर ये कंफ्यूजन क्या है ना, मुझे अभी तक समझा नहीं है. नहीं, पेशेंट कौन है, बच्चा है कि मम्मी पापा है? नहीं नहीं, मतलब ये ऐसे मैंने सुना हुआ है कि इफ द पेशेंट इन द यू, हम लोग ये जैसे पास हिस्ट्री लेते हैं, उसकी फैमिलियल हिस्ट्री लेते हैं, तो अगर उसके हेरिडिटरी में किसी को ट्यूबरकुलोसिस हो चुका है तो हाँ. हम पेशेंट के इसमें एज ए इंटर करंट दे सकते हैं. लेकिन अगर वो पेशेंट को एक्टिव ट्यूबरकुलोसिस हो चुका है और उसने ट्रीटमेंट वगैरह ले ली है तो हम उसको ट्यूबरकुलिनम नहीं दे सकते हैं. ऐसा मैंने बस सुना है, आई डेंट रेड एनीवेयर. तो ऐसा ये जो है क्या सर? इंटरकरेंट का मतलब ये ट्यूबरकुलिन और इनका सब ज्यादा मुझे भी नॉलेज नहीं, लेकिन क्या है जो है अभी आप जो केस कर रहे हैं कोई भी, तो ये पास्ट में से ज्यादा आपको जो प्रेजेंट है ना, मतलब अभी तक आपने जो पढ़ा है, मैंने जो पढ़ा है, प्रेजेंट सिम्टम्स को ध्यान रख के पोर्ट्रेट बनाना है, उसी के हिसाब से रेमेडी देना है. वहाँ पे जरूरी नहीं है अभी टीसीडीए में कहीं पे भी सर ने लिखा नहीं है ट्यूबरकुलिन देना है, कहाँ पे भी नहीं लिखा है. और ट्यूबरकुलिन मायाजम है ऐसा भी कहाँ पे बोला नहीं है सर ने. तो ये तो बात बात की बात है कि जो जिन्होंने किया है वो सब, मुझे भी उसका नॉलेज नहीं है, लेकिन इतना है कि जो भी केस है उसमें आपको सिर्फ प्रेजेंट सिम्टम जो है उसके हिसाब से मेडिसिन देना है, वो कौन सी भी आए, मतलब अभी जो रिसेंट मेडिसिन हो या पुरानी मेडिसिन हो, जो आपको ठीक लगे, टोटलिटी मैच होते पोर्ट्रेट से, वही देना है सिर्फ. वो एक बेसिक है, उतना ही है, बाकी कुछ नहीं. या एक्चुअली व्हाट हैपेंड सर, मैंने अभी डीकेएमएम कॉलेज ज्वाइन किया है फॉर ओपीडी बेसिस. तो वहां पे Yes. मतलब एक बच्चू पेशेंट था तो उसके मदर को हो चुका था, लेकिन वो बच्चे को कुछ नहीं है, बस उसको रिकरेंट कोल्ड कोराइजा चलते रहता है. तो आपको वहाँ पे कोल्ड कोराइजा के सिम्टम्स वो जो है वहाँ पे उसी उसी के हिसाब से मेडिसिन देना है.